नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मागील भागात. तशी या चेतनने माझ्यासाठी जी मुलगी शोधली आहे ती खूपच क्यूट आहे हा विचार समीरच्या मनात येतो. एक मिनिट, मी का राधाचा एवढा विचार करतोय? लग्नाचा करार केला तरी तिच्यामध्ये मला गुंतायचं नाही आहे, तो स्वतःच्या मनाला समजावत असतो. पण येणारी वेळच ठरवणार होती ते दोघं एकमेकांमध्ये गुंततात की दूर जातील. असंच काही वेळाने त्यांची गाडी मेन ब्रँचला पोहोचली. तिथे एक महत्त्वाची मीटिंग होती. समीर येताच ती मीटिंग चालू झाली. इकडे पवईला ऑफिस सुटायची वेळ झाली तशी राधा निघून गेली. मीटिंग संपली तसे एम्प्लॉई पण निघून गेले. चेतन आणि समीर ऑफिसमध्येच होते. काही वेळाने ते दोघं पण घरी जायला निघाले. उशीर झाल्यामुळे समीर डायरेक्ट त्याच्या रूममध्ये जातो. फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो. त्याच्या मनात आता पण राधाचे विचार चालू होते. ती काय निर्णय घेईल हे जाणून घेण्यासाठी तो खूप उत्सुक होता. इकडे राधा आजीला भेटून घरी आली. तिला वाटले लीना असेल, पण लीना नव्हती. तिने जेवण केले आणि बेडवर आडवी झाली. तिच्या मनात समीरचे विचार चालू होते. दोघांच्या मनात एकमेकांचे विचार चालू होते, त्यामुळे दोघांना सोबतच हिकअप्स लागतात. हे काय? एवढ्या रात्री? माझी कोणी आठवण काढली असेल? दोघे सोबतच बोलतात. पाणी पिल्यामुळे आता कुठे हिकअप्स थांबतात. पुन्हा दोघं बेडवर आडवे होतात आणि एकमेकांचा विचार करत झोपेच्या स्वाधीन होतात. आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी राधाला तिच्या वेळेवर जाग येते, पण उठायची अजिबात इच्छा नसते. राहून राहून तिच्या मनात समीर सरांचे विचार येत होते. ती बेडवर उठून बसली. काहीतरी विचार करून फ्रेश व्हायला गेली. 5-10 मिनिटात बाहेर आली. तिचं आवरून किचनमध्ये आली आणि मस्त कडक आल्याचा चहा ठेवला. चहाचा एक घोट घेऊन आता कुठे तिला बरे वाटले. ती आज सुट्टी घेते. समीर सरांनी दिलेले डॉक्युमेंट्स मी नीट वाचते आणि त्याबद्दल विचार करते. ती सुट्टीचा मेल नाईक सरांना पाठवते. आज पूर्ण दिवस ती शांतपणे विचार करणार होती. इकडे समीर पण फ्रेश होऊन खाली आला. त्याला खरं तर खाली यायला उशीरच झाला होता. घरातील बाकी सगळे गप्पा मारत नाश्ता करत होते. तोच समीर पण तिथे येऊन बसला. आईंनी त्याला प्लेट वाढून दिली. तो शांतपणे नाश्ता करू लागला. अधूनमधून रोहित आणि रोहिणी सोबत तो बोलत होता. त्याला माहिती होते बाकी घरच्यांशी बोलला तर त्याच्याकडे एकच विषय असेल, तो म्हणजे लग्न. आता त्यांच्या परीने प्रयत्न चालू होते आणि हेही माहिती होते की तो जरी त्या विषयावर नाही बोलला तरी त्याचे पप्पा नक्कीच बोलतील. त्याच्या पप्पांचा नाश्ता करून झाला तसे त्यांनी त्यांचा मोर्चा समीरकडे वळवला. काय मग समीर, लग्नासाठी मुलींची शोध मोहीम चालू केली की नाही? तुझ्याकडे 20 नाही 18 दिवस शिल्लक आहे. समीर त्यांच्या पप्पांकडे पाहत एक किल्लर स्माईल करतो. पप्पा, तुम्ही सांगितलेले माझ्या लक्षात आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. 20 दिवसाच्या आत मी तुमच्यासाठी सून नक्कीच आणेन. पप्पा, तुम्ही ना मला विचारण्यापेक्षा माझ्या लग्नाच्या तयारीला लागा. एवढ्या कॉन्फिडन्सने तो बोलतोय म्हणजे नक्कीच तू मुलगी शोधली आहे की? आणि ते बोलायचं थांबतात. पप्पा, तुम्ही माझ्या लग्नाचा जास्त विचार करू नका. तुम्ही मला 20 दिवस दिले आहे ना, 20 दिवसाच्या आत माझे लग्न नक्की होईल, त्यामुळे तुम्ही निश्चिंतीने तयारीला लागा. एवढं बोलून त्याने त्याचा नाश्ता संपवला आणि सगळ्यांना बाय बोलून ऑफिसला निघून गेला. समीरचे पप्पा मात्र विचारात पडले. खरंच समीर लग्नाबद्दल सिरियस आहे की? काही वेळातच तो त्याच्या ऑफिसला पोहोचला. आज त्याला पवईच्या ऑफिसला जायचे नव्हते. ऑफिसला पोहोचताच त्याच्या कामात तो बिझी झाला. पवईच्या ऑफिसला गेल्यामुळे त्याचे बरेच काम इकडे पेंडिंग होते. चेतन पण त्याच्या कामात बिझी होता. इकडे बराच विचार करून राधाने एक निर्णय घेतला. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या बॅगमधील कार्ड काढले. त्यावर समीर देशमुखच्या ऑफिसचा ॲड्रेस आणि फोन नंबर होता.
मी करू का समीर सरांना फोन? करू का नाही? राधा, तुला फोन करावाच लागेल. ती एक दीर्घ श्वास घेते आणि समीरचा नंबर डायल करते. रिंग जात असते. तशी राधाची धडपड वाढत असते. इकडे समीरचा फोन वाजतो. त्याच्याकडे तिचा नंबर सेव्ह नव्हता, पण राधा माने हे नाव कॉलर आय डीवर फ्लॅश होत होते. ते बघून समीर काही वेळ विचारात पडला, पण त्याच्या लक्षात आले राधा माने आणि त्याने घाईघाईमध्ये फोन घेतला. हॅलो, त्याचा आवाज आला. हॅलो, ते मी राधा बोलतेय. हां बोल राधा, ते मला तुम्हाला भेटायचं आहे. हो हो, का नाही? तू तिथेच ऑफिसला थांब, मी आणि चेतन येतो तिकडे. सर, ते मी आज सुट्टी घेतली आहे. हो ठीक आहे, मग आपण बाहेर भेटू. तू तुझा ॲड्रेस सांग, मी येतो तुला घ्यायला. सर, तुम्ही का त्रास करून घेता? ते तुम्ही सांगा कुठे भेटायचे, मी येते तिथे. मिस राधा, तुम्ही रेडी राहा, मी तुम्हाला घ्यायला येतोय. मला ॲड्रेस पाठवा. आता खरं तर समीरकडे तिचा ॲड्रेस होता, पण तिला कसे सांगणार ना? मिस राधा, तुम्ही तुमचा ॲड्रेस पाठवा, मी येतो तिथे. हो सर, पाठवते. आणि त्या दोघांनी फोन कट केला. फोन कट होताच समीर चेतनला केबिनमध्ये बोलावतो. चेतन आत येतो. बोल समीर, का बोलावले? ते आत्ताच मिस राधाचा फोन आला होता. त्यांना भेटायचे होते. काय खरंच? चेतन तर ओरडून आनंदाने बोलतो. तू का एवढा हॅपी होतोय? चेतन मनातच बोलतो. दुसरी मुलगी शोधायला टेन्शन आले होते. काय रे, कसला विचार करतोय रे? ते मिस राधाने तुला बोलावले याचा आनंद झाला आहे बघ मला. बरं, आपल्याला आताच निघायचे आहे, त्यामुळे आजचे जे काही काम मीटिंग्स असतील ते सगळं कॅन्सल कर. हो हो करतो. तो समीरच्या मोबाईलला नोटिफिकेशन येते. राधाने तिचा ॲड्रेस पाठवला होता. समीर पटकन तिचे नाव सेव्ह करतो आणि थंब तिला पाठवतो. चेतन आणि समीर राधाने पाठवलेल्या ॲड्रेसला निघतात. तसे तर ते दोघं पण खूप उत्सुक होते राधा तिचा निर्णय काय सांगेल म्हणून. इकडे राधा ॲड्रेस तर पाठवते, पण मनात चलबिचल चालू होती. आपण जो निर्णय घेत आहोत तो योग्य आहे का? म्हणजे पुढे जाऊन काहीही प्रॉब्लेम नको यायला, ती विचार करत आवारत असते. आज तिने सिंपल मरून कलरचा अनारकली ड्रेस घातला होता. केसांना क्लिप लावून ते मोकळे सोडले होते. डोळ्यात काजळ, कपाळाला नाजूकशी टिकली, एका हातात घड्याळ, एका हातात बांगडी घातलेली होती. खूपच क्यूट ती दिसत होती. तिचं आवरून ती घरात येरझाऱ्या मारत होती. 1-1.5 तासाने त्यांची गाडी राधाच्या घराच्या जवळपास थांबते. त्याला खरं तर माहिती नव्हते राधाचे घर कुठे आहे. तो पटकन राधाला फोन करतो. त्याचा फोन बघून राधाच्या हृदयाची धडधड वाढते. ती घाबरतच फोन घेते. हॅलो मिस राधा, मी तुमच्या घराच्या जवळपास आलो आहे, पण मला कळत नाहीये तुमचे घर कुठे आहे. ते सर, तुम्ही थांबा, मी येते तिथे. एवढं बोलून ती कॉल कट करते आणि बॅग घेऊन जायला निघते. समीर चेतनकडे पाहत, आता तू गाडी चालवणार आहे, मी राधासोबत मागे बसणार आहे. साल्या, अजून तिने तिचा निर्णय सांगितला नाहीये. आतापासून स्वप्न रंगवू नकोस. तसा एक रागीट कटाक्ष समीर चेतनकडे टाकतो. ती बघ, आली तुझी मिस राधा. चेतन समोर पाहत बोलतो. तसा समीर घाईघाईमध्ये खाली उतरतो. चेतन तर आवासून एकदा त्याच्याकडे तर एकदा तिच्याकडे पाहत असतो. समोर चालत येणाऱ्या राधाकडे समीर भान हरपून पाहत होता. मरून कलरच्या अनारकली ड्रेसमध्ये ती खूपच क्यूट आणि सुंदर दिसत होती. राधा चालत येत असताना 1-2 वेळा समीरकडे पाहते, तर तो तिच्याकडे पाहतच असतो. ते बघून तिला वेगळे वाटते. ती तिची नजर खाली करते. आता ती समीरच्या समोर उभी होती. समीर स्माईल करत तिला हाय म्हणतो. ती पण किंचित हसत त्याला हॅलो म्हणते. तो तिच्यासाठी कारचा दरवाजा ओपन करतो. ती घाबरतच आत बसते. तो दुसऱ्या बाजूने जाऊन आत बसतो, पण जाताना एक नजर चेतनकडे टाकतो, जो की मगासपासून आळीपाळीने दोघांना पाहत असतो.
ते आत बसतात. चेतनला सांगतो, गाडी हॉटेलला घे. चेतन हो बोलत गाडी स्टार्ट करतो आणि ते हॉटेलला जायला निघतात. तिथून हॉटेल 20 ते 30 मिनिट अंतरावर असते. तोपर्यंत गाडीत भयंकर शांतता असते. कोणीच कोणाशी काहीही बोलत नाही. पण अधूनमधून समीर आणि राधा एकमेकांकडे पाहत होते. पण लक्षात येताच ते खिडकीतून बाहेर पाहायचे. राधा तर त्या दोघांच्या समोर खूप अवघडल्यासारखे वाटत होते. फायनली ते त्या हॉटेलला पोहोचले. हॉटेल पाहून राधाचे डोळे मोठे झाले. समीर तिला खूप मोठ्या अशा हॉटेलमध्ये घेऊन आला होता. ते तिघं खाली उतरले आणि आत जायला निघाले. तसं तर चेतनने आधीच सगळं काही बुक केले होते. मिस राधा, आज जाऊया? समीर तिच्याकडे पाहत बोलतो. राधा भानावर येत हो हो आणि ते दोघं आत जायला निघतात. चेतन पण त्याच्यासोबत आत जात असतो की त्याला कोणाचा तरी फोन येतो. तो समीरला हात हलवून सांगतो, मी येतोच म्हणून. समीर पण त्याला थंब दाखवतो. राधा तर पहिल्यांदा एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये आली होती. ती आनंदाने इकडे तिकडे पाहत असते. तिला पाहायला समीर मागे वळतो की आणि तेव्हाच त्या दोघांची धडक होते. राधा पडायच्या भीतीने समीरचा शर्ट घट्ट पकडते. समीर पण तिच्या कमरेला पकडून जवळ ओढतो. आपण पडणार या भीतीने ते डोळे बंद करून घेते. त्याच बंद डोळ्यांकडे समीर खूप प्रेमाने पाहत असतो. तो भानावर येत, मिस राधा, तुम्ही ठीक आहात ना? ती डोळे उघडून पाहते तर ती समीरच्या खूपच जवळ असते. स्वतःला सावरत ती बाजूला होते. मी ठीक आहे. सॉरी, ती माझ्यामुळे. इट्स ओके मिस राधा, चला जाऊया. चेतनने त्या दोघांसाठी आधीच एक टेबल बुक केला होता. तिथे जास्त कोणी दिसत नव्हते, पण ती जागा खूपच सुंदर दिसत होती. राधा तर खूप प्रेमाने पाहत होती. ते सोफ्यावर बसतात. तुम्ही काय घेणार? मिस राधा, मला काहीही चालेल. खरं तर तिला कळत नव्हते काय सांगायचे म्हणून. ती सांगते, काहीही चालेल. समीर त्या दोघांसाठी ऑर्डर करतो आणि राधाकडे पाहत, बोला, काय बोलायचं होतं? आता खरं तर तो मुद्द्याचं विचारत होता. हे बघून राधाने भीतीने एक आवडा गिळला. कुठून सुरुवात करावी राधाला कळत नव्हते. रिलॅक्स मिस राधा, तुम्ही थोडा वेळ घ्या, मग बोला. नाही सर, आताच बोलते मी. ती भीतीने एक आवडा गिळते. रिलॅक्स राधा, जे काही बोलायचे आहे ते रिलॅक्सपणे बोला. राधा मनातच बोलते, आता का घाबरते आहे? जे मनात आहे ते बोलून टाक. ते सर, मी आपल्या लग्नाच्या कराराचे डॉक्युमेंट्स रीड केले. त्यातल्या अटी सगळ्या काही बरोबर आहे. पण मला एकच गोष्ट विचारायची. ते म्हणजे मी तुमच्यासोबत 2 वेळा भांडण केले. तुम्हाला काय नाही बोलले, तरी तुम्ही माझी निवड का केली? म्हणजे माझ्यासारखी तुम्हाला दुसरी कुणीही मिळाली असती की त्यांच्या फॅमिलीमध्ये मेडिकल ट्रीटमेंट चालू असतील. मग तुम्ही माझीच का निवड केली? एवढं बोलून ती शांत बसते. तो काही बोलणार की त्याने ऑर्डर केलेले येते. त्याने दोघांसाठी कॉफी आणि खायला ऑर्डर केले होते. तो विचारलेले बरोबर आहे. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरे पण मिळतील. तू आधी कॉफी घे. ती गुड गर्लसारखी होमध्ये मान हलवते आणि एक सिप घेते. तो पण एक सिप घेतो आणि बोलायला लागतो. माझ्या घरच्यांनी मला फक्त 20 दिवस दिले आहे लग्नासाठी आणि या 20 दिवसात मी लग्न नाही केले तर ते सांगतील त्या मुलीसोबत मला लग्न करावं लागेल. पण मला त्यांनी पसंत केलेल्या मुलीसोबत लग्न करायचे नाही आहे. मुळात मला लग्नच करायचे नाही आहे. पण माझे माझ्या घरच्यांवर खूप प्रेम आहे. त्यासाठी मी लग्नाला तयार झालो. आपल्या दोघांचे करारी लग्न जरी होत असले तरी तुला सगळे फ्रीडम असतील. तुला जे करायचे ते तू बिनधास्तपणे करू शकते. फक्त माझ्या घरच्यांना त्रास होईल असे काही करू नकोस. तो बोलत होता आणि ती शांतपणे ऐकत होती. त्याच्या बोलण्यात एक स्पष्टपणा होता. तो राधाला दिसत होता. त्याचे बोलणे झाले तसे तिने बॅगमधून ते डॉक्युमेंट्स काढले आणि त्याला दिले. सर, मी तयार आहे तुमच्यासोबत लग्नाचा करार करायला. तिचे बोलणे ऐकून समीर शॉक होतो.
काय? खरंच तू तयार आहेस? तू अजून विचार करू शकतेस. सर, मी विचार करूनच माझा निर्णय तुम्हाला सांगत आहे. मी तयार आहे या लग्नाला. समीरला खूप आनंद होतो. तो तर आनंदाच्या भरात उठून तिला मिठी मारतो. पण जसे त्याच्या लक्षात येते तसे त्याला ऑकवर्ड वाटते. तो पाठमोरा उभा राहत तिला सॉरी म्हणतो. त्याने अशी अचानक मिठी मारल्यामुळे ती पण गोंधळून इकडे तिकडे पाहत होती. ते पुढील प्रोसेससाठी मी कळवतो तुला. हो. आता काय बोलायचं दोघांना कळत नाही. ते निघायचं? ती हो मध्ये मान हलवते. ते दोघं बाहेर येताना चेतनला दिसतात. समीरच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून चेतनला समजते की राधा हो म्हटली असेल म्हणून. चेतन त्याला डोळ्यानेच खुणावतो. विचारतो काय झाले म्हणून. समीर पण त्याला डोळ्यानेच इशारा करतो. नंतर सांगतो म्हणून. ते कारमध्ये बसतात. आधी ते राधाला तिच्या घरी सोडतात. गाडी थांबताच राधा खाली उतरते. समीरकडे पाहत बाय बोलते. समीर पण स्माईल करत तिला बाय बोलतो. ती दिसेनाशी होईपर्यंत समीर तिलाच पाहत असतो आणि चेतन त्याला पाहत असतो. गेली ती. निघायचं? चेतन बोलतो. तसा समीर भानावर येतो आणि केसांवरून हात फिरवत हो म्हणतो. आपल्या मित्राला एवढं हॅपी बघून चेतनला खूप आनंद होतो. राधा घरी येताच आधी फ्रेश होते आणि बेडवर आडवी होते. आज तिला आनंद आणि दुःखही होत होते. पण तिच्या एका निर्णयामुळे तिच्या आजीला चांगली ट्रीटमेंट मिळणार होती. तीच ट्रीटमेंट पूर्ण करण्यासाठी ती लोनसाठी किती फिरत होती, पण तिला ते मिळत नव्हते. आपण जो निर्णय घेतला आहे तो फक्त आजीसाठी घेतला आहे. शेवटपर्यंत विसरायचे नाही, ती स्वतःला समजावत होती. विचार करत कधी तिचा डोळा लागला तिचे तिला कळाले नाही. इकडे समीर पण घरी आला. फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला. त्याच्या मनात पण राधाचे विचार चालू होते. तिचा विचार करत त्याचा कधी डोळा लागतो त्याला पण कळत नाही. बघूया पुढील भागात समीर राधाच्या आयुष्यात पुढे काय होते. त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर मनगाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.